बघा आकाश सर मला सरांनी तुमची ओळख करून दिली तर बाकी आपली ओळख झाली तुम्ही सांगितलं होतं बाबा तुम्ही जॉब करता सगळ्या गोष्टी जाते थोडंसं तुझ्या प्रोजेक्टबद्दल बोलणार तुम्हाला एक जस्ट तुमची जास्त आपण 15 ते 20 मिनिटं चर्चा करू आणि हा प्रोजेक्ट असा आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून डेफिनेटली माझ्या लाईफमध्ये खूप बदल झाले आणि अजूनही होत आहे तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो आणि माझ्या ट्रिमेंडस लेवलच्या लोकांच्या लाईफमध्ये बदल झाले आणि एक युनिक प्रोजेक्ट प्रोजेक्टला फक्त 15-20 मिनिटं आपल्याला जास्त नाही 15-20 मिनिटामध्ये आपण कनेक्ट करूया समजून घ्या चालेल आकाश सर पहिला प्रश्न मला तुम्हाला असा आहे आकाश की दर महिन्यामध्ये सर तुम्ही सर घरामध्ये किती सामान खरेदी करत असतात ओके नॉर्मली जर बघितलं तर तुमचं कुटुंब किती लोकांचं 3 लोक मग घरामध्ये माझ्यामध्ये 2 ते 5 हजार रुपये दर महिन्याचा खर्च असेल बरोबर ना म्हणजे दर महिन्यात किती खर्च करता तरी तुमच्या घरामध्ये सामानासाठी 2-3 हजार माझा एक असा एक्सपिरियन्स सर मार्केटमध्ये जर बघितलं तर काही लोक 2000 रुपये सामान त्याला दर महिन्याला लागतं काही लोकांना 3000 लागतं काही लोकांना 4000 लागतं काही लोकांना 5000 जसं कुटुंब आहे तसं कोणाच्या कुटुंब संख्या कशी त्याच्यावर पण असा खर्च लागतो तुमच्या घरात प्रत्येक म्हणतात 3-1000 रुपये लागतो मी असं समजतो आकाश तुम्ही दर महिन्याला फक्त 2000 रुपयाला खरेदी दर महिन्याला करता गेले हे त्याच्यात खर्च कसा असतो खर्च करता येतो त्याच्यामध्ये तुम्ही साबण तेल पेस्ट शॅम्पू साबण हे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करत असता ग्लॉस किराणा आहे म्हणूया आपण तर तुम्ही त्याच्यात 2000 रुपये खरेदी करता मला एक सांगा आकाश एका वर्षामध्ये 12 महिने बरोबर टोटल तुम्ही खर्च आता किती करता एका वर्षात 24,000 रुपये बरोबर ना आता हा जो तुम्ही खर्च करता याला आपण काय म्हणजे खर्च म्हणतो किंवा याला आपण एक्सपेन्स म्हणतो हा एक्सपेन्स जर गेला तर रिटर्न काय येतं काहीच नाही गेला पण हा खर्च तुम्ही कंट्रोल करू शकता का वाचू शकता का नाही सर हा गेला पण तुम्ही सुटली तिला कंट्रोल करू शकता तसा गेला यातून काही भेटत नाही पण एक सांगतो सर पुढच्या 15 मिनिटांमध्ये हा जो तुम्ही एक्सपेन्स शब्द होता ना खर्च मी पुढच्या 15 मिनिट तुम्हाला जो प्रोजेक्ट सांगणार तो त्या खर्चाला मी इन्व्हेस्टमेंटमध्ये रूपांतर करू शकतो इन्व्हेस्टमेंट काय तुम्हाला प्रॉफिट देते खर्च प्रॉफिट देतोय का एक्सपेन्स कुठलाही प्रॉफिट देते पण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला प्रॉफिट आणि तुमची इन्व्हेस्टमेंट करून टाकावं आणि हे 24,000 रुपये एक्सपेन्स होता याच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये 4 पैसे कसे येतील तुमचे स्वप्न पूर्ण कसे होतील याचं पण माझ्याकडे माध्यम आहे फक्त वेगळं नाही फक्त दुकान बदलले तुम्हाला माध्यम यासाठी तुम्हाला करायचं एकच आहे की हे जे सामान तुम्ही आतापर्यंत खरेदी करत आहात सर तुम्ही कुठून तरी किराणा शॉप बिग बाजार किंवा एखाद्या मॉलमधून खरेदी करत असता आता मला सिंपल सांगा सर तुम्ही उदाहरणार्थ साबण तेल कुठल्याही कंपनी वापरता हिमालया असू द्या पतंजली असू द्या आता पतंजलीचं तुमचं म्हणजे रामदेवावर तुमचं काय ॲग्रीमेंट आहे का सर जिंदगी जर आप काही माल यूज करून का किंवा कुठल्या किराणा दुकानावर नाही कुठलंच नाही तुमचा माल तुम्ही काय करताय फक्त तिथून घेताय म्हणून घेताय पण सर तुमचं एज आता साधारण सर किती वर एज तुमचं 18 वर मग सर लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही कुठला खर्च करत आला बरोबर ना लहानपणापासून जन्मल्यापासून लागतो सर कुरकुरेपासून खर्च होता आपला मला एक सांगा सर खर्च होते आपल्याला काय भेटला 18 वर्षात असं झालं काय दुकानदाराने तुम्हाला डिस्काउंट दिला तुम्हाला म्हणजे 1 महिने सामान पुढे घेऊन जा त्याचे 400-500 रुपये ठेवला झालं तरी नाही येतो पाहिजे सर पहिल्या काळात कॅरीबॅग फुकट दिली सर आता कॅरीबॅग भेटत नाही ते सुद्धा नाही अलग लक्षात मला सांगायचं काय सर तो फक्त एक्सपेन्स आहे तर आपण इथं वाचूया आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आलं लक्षात मग हे काय ह्या 2000 रुपयासाठी तुम्हाला फक्त करायचं काय त्यासाठी तुम्हाला एकच करायचं तुम्हाला तुमचं दुकान बदलायचं चेंज ऑफ शॉप तुमचं एक दुकान बदलल्याने सर की तुमचं हे जो एक्सपेन्स आहे हा इन्व्हेस्टमेंट रूपांतर होऊ शकतो प्लस तुमच्या घरामध्ये सर स्वप्न पूर्ण करण्याचे जे पैसे लागतात 4 पैसे ते बदलू शकतो एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स म्हणून त्याच्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिट कनेक्ट करून समजून घ्यायचे खास नाही तिथपर्यंत समजलं सर बरोबर पुढे जाऊ सर आता उदाहरणार्थ आकाश सर तुमचा खर्च आहे 2000 रुपये महिन्याचा तर आता तुम्हाला मी दुकान बदलायला लावलं सर तुम्ही तुम्ही दुकान बदललं आकाश आणि तुम्हाला मी प्रोडक्ट दिले ते तुम्ही बाहेर पण घ्यायचे साबण तेल पेस्ट शॅम्पू पावडर हे प्रोडक्ट तुम्ही वापरते डिशवॉश वापरते तुम्ही तिथून वापरता कुठून घ्यायला लागले आता माझ्या कंपनीमधून माझ्या कंपनीचं नाव आहे सर सनेज मार्केटिंग ही कंपनी सर 4 वर्षापासून आहे मार्केटमध्ये 4.5 वर्षापासून मार्केटमध्ये सक्सेसफुली काम करते आता एक कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करते सर त्या प्रोजेक्टला म्हटलं आता डायरेक्ट सेलिंग प्रोजेक्ट आता डायरेक्ट सेलिंग प्रोजेक्ट नेमकं काय आहे हा प्रोजेक्ट सिंपल आहे सर इथं एक कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये बनतं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे तर आणि घेतो कोण सर तो घेतो कस्टमर फॉर एक्झाम्पल सर सिंपल आहे तुमच्या घरामध्ये चहा आईला असेल कुठला तरी तुमच्या घरामध्ये चहा बनवणारा परिवार
तो मिळाला तुम्हाला 100 रुपये. 120 रुपये पर्याय तुम्ही हिशोब म्हणून 100 रुपयाला वापरतो. तो बनतो सर फक्त 30 रुपयाला, मग तुम्हाला मिळतो 100 रुपये. तुम्हाला परिवार चहा घ्यायचा, तुम्हाला तुमच्या घरात सकाळचा चहा पावडर समजा तुम्ही डायरेक्ट कंपनी गेट होता का ते परिवार चहा तुम्ही जाता सर रिटेलर जातो, होलसेल डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट अशा सगळ्याच्या माध्यमातून जातो आणि तुम्हाला जे विचारायला म्हणतात की परिवार चहा प्या. बरोबर ना. आता यांच्यामध्ये सर 70% डिस्ट्रीब्युशन होतं आणि 70% डिस्ट्रीब्युशन होतं. ती कंपनी आपली कंपनी काय करते सर, ती एकच काम करते, जिथे 30% रकमेची वस्तू आहे किंवा 100% रकमेला येते आणि 70% लोक जो पैसा लोकांमध्ये वाटला आहे कोणाचा डीलर डिस्ट्रीब्युटर मध्ये आणि त्याच्यामध्ये हिचं रूपांतर कंपनी करते कमिशन मध्ये प्लस डिस्काउंट मध्ये. कंपनी तुम्हाला कमिशन स्वरूपात आणि डिस्काउंट स्वरूपात 70% रक्कम परत द्यायला आहे. फायदा विक्रीच्या कंपनीचा आणि हे सर 70 वर्षापासून मार्केटला चालू आहे, आज नाही. पण इंडियन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार मागच्या 4 वर्षापासून मला पूर्व ऑथॉरिटी मिळाली, तोपर्यंत हे चालू होतं. 20 वर्षापासून इंडियामध्ये पण एवढं ऑथॉरिटी नव्हतं, वेगळं असं काही नाही. तिथपर्यंत मिळालं सर. मग एक तुम्ही वैयक्तिक व्यक्ती आहात आणि आता तुम्हाला सर बघा, जर तुम्हाला फायदा व्हायला लागला तर तुम्ही दुकान बदलणार का नाही. समजा तुम्हाला टॉप क्वालिटी प्रोडक्ट असेल, तुम्ही जे सामान खरेदी करायचे, तुम्ही ते 2000 खर्च करायचे, 2000 मला कंपनी सनेजला दिले, मला मी सनेजला दिले, मी तुम्हाला टॉप क्वालिटी प्रोडक्ट दिले, तुम्हाला क्वालिटी पण आवडली, प्लस तुम्हाला बेनिफिट पण दिला, त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा झाला, पैसे पण वाचले, डिस्काउंट मिळाला, तर तुम्ही दुकान बदलायला आहे होकार करायचं. मी बोलतोय काय फक्त दुकान बदलायचं, मी तुम्हाला टॉप क्वालिटी प्रोडक्ट देतोय, प्लस तुम्हाला काहीतरी डिस्काउंट देतो घरपोच, प्लस तुम्हाला 4 पैसे तुम्हाला चान्स पण देतो. त्यासाठी करायचं काय, फक्त जो दुकान तुम्ही खरेदी करत होते तुम्हाला इथून करायचं, एवढं करायला तुम्हाला काय अडचण करणार 100%. बरं, आता तुम्ही ते सगळं केलं आणि ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पण भेटलं. काय भेटलं? सॅटिस्फॅक्शन. तर तुम्हाला ते 4 लोकांना 4-5 लोकांना सांगायला अडचण आहे का नाही सर? काय अडचण नाही. तुमच्या मोबाईलमध्ये 100-200 कॉन्टॅक्ट नंबर असतो, एवढी किती लोकांचे जाणार की लोकांचे. मला असं वाटतं आता तुम्ही स्वार्थ नाही तर तुमचा फायदा झाला तर तुम्ही तुमच्या 4 मित्राला सांगू शकता किती फायदा आहे सर. नातेवाईकाला सांगू शकता का नाही? तर आपण स्वार्थ नाही सर, आपल्याला वाटतं आपल्यासारखा फायदा 4 लोकांना पण व्हावा वाटतंय सर. तसं मी एकच करायचं आपल्याला की तुम्हाला हे आवडलं, तुम्ही तुमचे 4 मित्रांना, 4 कुटुंबाला, 4 नातेवाईकाला तुम्ही असं सांगितलं बाबा मी दुकान बदललं, मला एवढा फायदा व्हायला लागला, तो दुकान बदल. सांगायला काय अवघड आहे का? जस्ट शर्ट घेतला सर, तुम्हाला खूप आवडला, मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला बोललो सर आकाशात शर्ट द्या, एकदम मस्त शोपीस टाकला, कुठून घेतला? तुम्ही म्हणलं नाही गेलो होतो त्या दुकान महावीरमध्ये घेऊन आलो. बरोबर ना. मला आवडला, मी गेलो घेऊन आलो. मी प्रमोशन केलं की नाही सर, तसं मला बोलता मोबाईल खूप छान आहे सर. मोबाईल तुम्ही मला काय करताय दाखवताय, मी दाखवलं, तुम्हाला प्रमोशन करतो, तू वाच आवडलं सर, प्रमोशन झालं सर. नकळत साईड पिक्चर केला, आपणच केला सर. मग असं तुम्हाला प्रोडक्ट आवडलं, तुम्ही प्रोडक्ट नाही तरी रोज तुम्ही करताच सर, तेच तुम्ही इथं केलं. फक्त तुम्ही ते ऍक्टिव्ह नाही करायचं, मी तुम्हाला ऍक्टिव्ह चेंज करतो सर, वेगळं काही करत नाही. बरोबर ना. मग टोटल किती कस्टमर झाले तुमच्याकडे? 4 कस्टमर. तुम्ही जस्ट फक्त हे केलं, लोकांना बोलले 4 लोकांना, तुमच्याकडे 400 सर, 400 मधनं 4 लोकांना बोलले अवघड आहे का? नाही. आता या 4 लोकांना पण खूप फायदा झाला, त्यांना आवडलं, यांना प्रोडक्ट आवडले, क्वालिटी आवडले, डिस्काउंट मिळाला, फायदा झाला, तर लोक का आपल्याकडून खरेदी करायची? करतील का नाही? 100% करतील. तर ह्या 4 लोकांनी खरेदी केली. किती लोक झाले? टोटल 6 कुटुंबाने सर तुमच्या एका बोलण्यावर तुम्ही बोलले 4, त्यांच्या माध्यमातून 16 कुटुंब सर सनेचे प्रोडक्ट वापरायला लागले, जे घरात पाहिजे होते 100%. बरोबर. त्या 16 सर 4 कस्टमरला सांगितले झाले सर 64, 4 ला सांगितलं सर झाले 4 ला सांगितलं सर 1024 सर 956 सांगितले. टोटल जर वेळेस केली तर 24 सर तुम्ही स्वतः पकडून 1365 ते म्हणतात 1365 हे नंतर सुंदर स्टेप बाय स्टेप. कोरोना लोक कसा गेला कोरोना किती स्पीडमध्ये गेला, आला चीनमधून, वुहानमधून, पोहोचला परत वर्ल्डमध्ये. मग इथं फक्त 1365. बरोबर ना. हे होऊ शकतं, हे पहिल्या महिन्यात झालं, सगळ्यांनी 1-1 महिन्यात मार्ग घेतलं प्रत्येकाने. टोटल महिने झाले सर 1, 2, 3, 4, 5 महिन्यातून येऊ शकतं, न येऊ शकतं. पण याला काय सारखे घाणून पास नाही घेऊ व्हायलाच पाहिजे. कधी होऊ द्या आपल्याला काय प्रॉब्लेम, कधी पूर्ण आज 9 वाजेपर्यंत ते पोहोचेल, पण त्याच्यात बेनिफिट तुमचं काय बघा. शॉकिंग बेनिफिट आहे सर तो बेनिफिट बघा. तुम्ही 1365 लोकांना तुम्ही फक्त दुकाना चेंज केला, तुम्ही 1365 लोकांना बोलले कसं? तुम्ही फक्त 4 बोलले, 4च्या माध्यमातून चेंज होत गेलं.
आणि 1365 लोकांचं घर बनलं सर. आता मला सांगा 1365 लोकांच्या घरामध्ये 2000 सामान लागलं सर महिन्याला. नक्कीच ना सर 2000 सामान. आणि पण हे दर महिन्याला लागतं नाही सर. तर मला वाटतं एक सामान घेतलं माणूस वर्षभर सामान सर बरोबर ना रोजच करणार. मग आता टोटल तुमच्या एका नंतर 1365 लोक जर 2000 रुपये शॉपिंग जर कंटिन्युअस नंतर राहिली तर सर तुम्हाला महिन्याला 4 लाख रुपये इन्कम येतं सर. फिक्स 4 लाख रुपये सर वारंवार सामान घेणार आहे वारंवार लागणार आहे तुम्ही ताकद आहे. आणि कसं मिळतं तुम्हाला सांगायचं तर काम सर 1365 लोकांनी 1000 रुपयाची खरेदी केली. आता मला सांगा सर 1000 रुपये सामान कोणाच्या घरात लागणार झोपले राहणारा माणूस कशा घरात 1000 रुपये लागतं का तर 1000 रुपये सामान तरी तुम्ही खरेदी केलं तुमच्या घराला सर 2 लाख रुपये. आणि हे येतं सर आमच्या कंपनीची 11 टाईपची इन्कम त्याच्या माध्यमातून 11 टाईपच्या याच्यात मी तुम्हाला काय फॉर्मेशन शॉर्टकट घेऊन दाखवतो पण हे 11 टाईपच्या इन्कमच्या माध्यमातून येते बरोबर. हे स्टेप बाय स्टेप असतं बरोबर. त्याच्या टेक्निकल जायची गरज नाही आपली इन्कम समजणं खूप चालेल. इतका मोठा पैसा कमवायचे चान्सेस आहे एवढा मोठा. आता तुम्ही म्हणता सर 1365 लोक 3 दिवसात मी तर दाखवलं तर 5 महिने पण मी सोडून द्यायचं सर 5 महिने वर्ष झालं काय प्रॉब्लेम 1.5 वर्ष झाले 2 वर्ष लागले 3 वर्ष लागले 3 वर्ष आपल्यासाठी 3 वर्ष तो होते नाही काम म्हणा पण 3 वर्ष नंतर सर म्हणून 2 लाख. आता मला सांगा सर तुम्ही जॉब करायला तुम्हाला काय वाटतं 2 लाख पगार किती वर्ष शक्य आहे का 2 वर्ष पगार होईल महिन्याचा बोलतोय सर मंथली नाही शक्य कसं 10,000 पगारवाला 2 लाख मला नाही वाटत मध्येपर्यंत जाऊ शकतो. काय वाटतं सर आहे का शक्य अशक्य गोष्ट सर. मी म्हणतो सर 30 वर्ष जर लागलं मध्ये जायला तरी सगळं शक्य आहे ना सर. मग सर 5 महिने बोलतोय शक्य आहे. मी तुम्ही आमच्या फिटनेसमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये येतात सर तर तुम्हाला 5 ते 6 महिने द्यायचं कसं करायचं ते पण आम्ही शिकतो आहे की 2 लाख रुपये कामाला. आणि काय केलं त्यासाठी सर मला काय 10-20 लाख रुपये घेतो काय नाही सर. तुम्ही जे दुकानात सामान गेलं ते ना ते पद्धतीने फक्त तुम्ही दुकानची गोष्ट करता एवढंच करायचं शक्य आहे का एवढंच करायचं. आता हे लोक 2000 किंवा 1000 रुपये खरेदी का करतील बघा मी कसं बोलतोय हे लोक 2000 किंवा 1000ची खरेदी का करतील का सगळे बोलत करते वाय सर तर फर्स्ट मंथ याला प्रॉफिट मिळत म्हणून सेकंड हे करण्यासाठी कंपनी जबरदस्त फॉर्मॅट टाकली आहे सर ऑफर्स. तर कसं मानतोय बघा मी हे का करतील तर आपल्याकडे आहेत ऑफर्स आणि तिथं डिस्काउंट आणि फ्री आलं सर लोक तिथून पडतात माहिती आहे का नाही सर कंपनी तेच करते सर लोकांना तिथे सर डिस्काउंट प्लस फ्री हे शब्द कंपनी धम्मा करायला लागले. आता काय ऑफर समजून घेऊ आमच्या कंपनीची पहिली ऑफर म्हणतात रेग्युलर रिपर्चेस ऑफर तर ही पहिली ए ऑफर आहे सर. तुम्ही जर आमच्या कंपनीकडून 1000 रुपये सामान खरेदी करताय आणि तुम्हाला 1000 मध्ये 1200 रुपये सामान सर एमआरपी असतं एमआरपी डीपीएने बोलत एमआरपी 1000 मध्ये 1100 ते 1150 ते 1200 रुपये सामान कंपनी सर प्लस ऑन दी स्पॉट सर कंपनी तुम्हाला 100 रुपयाचे प्रोडक्ट सर फ्री देईल. टोटल जर पाहिलं किती झालं सर 1000 जर 30% मार्जिन आता तर दुकानदारांनी दिलं कसं 30% डिस्काउंट तुम्हाला 30% डिस्काउंट कस्टमरला भेटलं तर काय तो 1000 रुपये सामान तिथून खरेदी करणार सर करणार का नाही करणार डेफिनेटली. आमची दुसरी ऑफर आहे सर याच्यात फ्री ऑफर आहे सर 2000ची खरेदी केली तर 2400 रुपये सामान प्लस तुम्हाला 250 रुपये फ्री आणि 2650 तुम्ही मिळतात सर. सी ऑफर आहे 5 लाख सामान खरेदी करा प्लस तुम्हाला 6000 सामान भेटते एमआरपी प्लस 800 रुपये सामान फ्री आणि झाले 6800 एवढं आपलं एवढं बेनिफिट आहे सर. मग लोक दर 1000 2000 5000 सामान खरेदी केलं त्यांना जर डिस्काउंट करते काय आणि सर आता एक ऑफर सांगा ना तुम्ही बघायचं डबा वापरायचा आणि स्पेशल कोरोनानंतर बूस्टर साठी लोकांचं कोरोना सेक्शन ऑफर म्हणलं तरी त्याला स्पेशल ऑफर कन्सिस्टन्सी ऑफर ही ऑफर काय माहिती का बघा कसं
फक्त हिशोबासाठी. तुम्ही 2200 रुपये सामान आणले खरेदी केले आणि ज्यावेळेस तुम्ही 2200 सामान खरेदी करता एमआरपी सर आमची जे रिटेल प्रॉफिट नावाचा प्रकार असतो जे एमआरपी प्रोडक्ट तुम्हाला भेटत असतं 2640 रुपये 2240 म्हटलं तर 440 रुपये तुम्हाला प्रोडक्ट रिटेल प्रॉफिट भेटला प्लस कंपनीचं तुम्हाला ऑन दी स्पॉट 250 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी दिसते या ऑफरनुसार बरोबर. आणि प्लस कंपनी 600 रुपये आपल्याला कॅशबॅक येतो. कॅशबॅक येतो सर पे फोन पेला पेला कसं येतं ते कमिशन म्हणा किंवा कॅशबॅक म्हणा. कॅशबॅक तुमच्या अकाउंटला जमा होतो 66 रुपये तुमच्या वॅलेटमध्ये येऊन पडतो तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर सर दुसरं जर तुम्ही पहिल्या महिन्यात केलं तर तुम्हाला एवढा फायदा झाला. दुसऱ्या महिन्यात बरोबर सांगा मग घेतलेलं सामान संपणार आहे का दुसऱ्या महिन्यात सेम ॲडिटिव्ह तुम्हाला असं भेटणार दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात पण आलेच 2200 सामान खरेदी केलं तुम्हाला तिसऱ्या महिन्यात पण भेटणार. चौथ्या महिन्यात पण आलेच 2200 सामान तुम्ही खरेदी केली तुम्हाला घेऊन ॲडिटिव्ह दर महिन्यात. पण आता इथं बघा कसं कन्सिस्टन्सीचा फायदा काय तुम्ही पहिल्याच महिन्यात शनीला आले तुम्हाला करायचं काय तुम्ही आले शनीच्या शॉपला 2200 सामान घेऊन गेले प्लस तुम्हाला भेटलं किती एवढा प्रॉफिट म्हणजे 700-800 रुपयाचा प्रॉफिट होता. 2200 तुम्ही 700-800 रुपयाचा प्रॉफिट घेऊन जातात. पुढच्या महिन्यात आले पुन्हा 2200 दिले पुन्हा सामान गेले. पुढच्या तिसऱ्या महिन्यात आले पुन्हा 2200 दिले पुन्हा सामान मिळाले. चौथ्या महिन्यात आले पुन्हा 2200 दिले पुन्हा सामान मिळाले. 5व्या महिन्यात आले पैसे द्यायचे फक्त 2200 सामान. आतापर्यंत कुठल्या दुकानदाराने असा कार्यक्रम केला टोटल कसं तुम्हाला टोटल म्हणजे 3200 सामान फ्री प्लस तुम्हाला 1760 रुपये भेटलं प्रॉफिट प्लस बेरीज केली तर 250-300 रुपये 300 बघा सर दुसऱ्या रुपये बेरीज केली तर जवळजवळ 5300 रुपये प्रॉफिट सर 4 महिन्याचा. तुम्ही किती करताय फक्त 8,800 वरती 5,300 म्हणजे 60% मार्जिन सर 60% डिस्काउंट मार्जिन नका सर. तुम्ही घराकडे सांगा जो साबण सर जो आपला चहा बरोबर नका सर आठवडा नाही 100 रुपये आपण केवढा रुपये 40 रुपये सर 40-60% मायनस करा. भारतामध्ये जाड चहा पाहून 40 रुपयांपर्यंत सांगा 160 रुपयाला म्हणतो त्याला 60% डिस्काउंट मायनस किती पडलं 60-70 रुपयाला. दोन टॉयलेटवर 110 रुपयाला 60% मायनस करायचं 50 रुपये. मला सांगा सर एवढं स्वस्त प्रोडक्ट पुढे भेटलं कोण प्रोडक्ट किती स्वस्त 40 रुपयाच्या आपण भाव आहे का इतका जर काही भेटायला लागला असेल तर सगळे लोक म्हणजे बोलत होते करतील का नाही करायचे 100% करतील करायला पाहिजे का कसं करायचं आपण 2200 टाकून देतो चालेल. आता याच्यात एक सांगू आकाशात तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा बेनिफिट तो म्हणजे तुम्ही आता कशा आपण तुम्ही समजणार म्हणून तुम्हाला बोलतो बाकीच्या लोकांशी बोलतच पाहिजे पण एक बेनिफिट सांगतो तो म्हणजे काय आकाशात बघा तुम्ही 2200 रुपये तुम्हाला ऑप्शन काय सर माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे 1000 रुपये सामान खरेदी करून घेऊ शकता आणि दुसरं तुमच्याकडे 2200 रुपये सामान खरेदी करून तुम्ही घेऊ शकता. पण याच्यात एक बेनिफिट सांगतो बघा 1365 लोकांचं रिटर्न तुम्हाला करायला होतं किती 1365 त्याला वेळ लागू शकतो. पण मला सांगा सर 1365 एक ऑप्शन आहे तुमच्याकडे एक ऑप्शन आहे सर 341 कुठलं नेटवर्क फास्ट हे काय हे फास्ट होईल बरोबर बोलतो. आता बघा आकाशात जसं मी तुम्हाला मोबाईल बोलतो सेम हेच झालं पण हे टोटल तुमचं इथपर्यंत 341 लोकांचं नेटवर्क झालं किती फक्त आणि 341 लोक दर महिन्याला आपले 160 रुपये करायला लागेल सर. आकाशात तुमचा महिन्यात इन्कम येईल फक्त 341 लोक आणि 341 लोक करायला खूप दिवस लागतो. प्लॅनिंग केलं सर तुम्ही काम स्टार्ट करताना माझ्या ट्रेनिंग तुम्हाला मी आमचे सिस्टमचं ट्रेनिंग असतं त्याच्यावर काम केलं सर फक्त 4 महिन्याचं काम असतं फक्त 4 मंथ 1 लाख रुपये इन्कम सेट. मला असं वाटतं आकाशात 1 लाख रुपये आलं बघा 10,000 पगार करू शकता का त्यासाठी तुम्ही देता का मला ते 25 टाका. आता 330 अजून तुम्हाला जे सांगतो 330 बघा टोटल एका वर्षाला किती दिवस असतं रोज एक जरी कन्सिस्टन्सी तुमच्या ग्रुपमध्ये आली एक तरी किती आले
पाहिजे किती वर्षात होईल ना सर 1 लाख रुपये होईल का नाही